Good morning student. Once again welcome to the class. Today we are started new chapter number 22, and this chapter name is growth and personality development. Growth means वाढ and personality development means व्यक्तिमत्व विकास. तर आपली ग्रोथ कशी होते आणि आपलं जे पर्सनॅलिटी आहे ती कशी डेव्हलप होते ते या लेसनमधून आपल्याला शिकायचं आहे. तर एक गोष्ट तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही छोटंसं बाळ होते तेव्हा बाळ असताना तुमचे जे कपडे होते किंवा तुमचे जे बूट शूज होते, चपला होत्या, तर आता त्या तुम्हाला वापरता येतील का? नाही ना. तर आपली ही जी ग्रोथ असते किंवा आपली ही जी पर्सनॅलिटी असते ती वाढत जाते. ग्रोथ ही आपली वाढत जाते आणि ती डेव्हलप होत जाते. तर कशा प्रकारे डेव्हलप होत असते, तर बघा, इथे एक बॉक्स दिलेला आहे. रीड द इन्फॉर्मेशन अबाउट युअर सेल्फ, एंटर इन युअर रिपोर्ट कार्ड अँड फिल इन द फॉलोइंग टेबल. तर तुमचे जे रिपोर्ट कार्ड असते तर त्या रिपोर्ट कार्डमध्ये तुमच्याविषयीची जी माहिती आहे ती वाचायची आहे आणि पुढील हा जो टेबल दिलेला आहे तो टेबल तुम्हाला फिलअप करायचा आहे की स्टँडर्ड फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि सध्या आता फिफ्थमध्ये आहे तुम्ही. तर या फर्स्टपासून तर फिफ्थपर्यंत तुमची हाईट किती होती किंवा वेट किती होतं हे तुम्हाला या बॉक्समध्ये स्वतः फिलअप करायचं आहे. ओके. ऑल लिव्हिंग थिंग्स ईट अँड ग्रो फिजिकली. सिमिलरली वी टू ग्रो इन हाईट अँड वेट फ्रॉम बर्थ टू अडल्टहूड. तर बघा, अन्न घेऊन सर्व सजीवांची शारीरिक वाढ होतेच, म्हणजे फिजिकली सर्वांची, ऑल लिव्हिंग थिंगची फिजिकली वाढ ही होतच असते. त्याचप्रमाणे त्यांची जी हाईट आणि वेट असतं, उंची आणि वजन असते, ते बर्थ मीन्स जन्मल्यापासून तर प्रौढावस्थेपर्यंत हे सुद्धा हे वाढत राहते. यू विल सी दिस ऑल्सो फ्रॉम द इन्फॉर्मेशन दॅट युअर फ्रेंड्स एंटर अबाउट देमसेल्फ. Some of them will be more than you in height or weight, while some will be less. तर बघा, तुमच्या ज्या मित्रमैत्रिणी असतात तर त्यांच्याविषयी तुमच्या हा जो टेबल दिलेला आहे ती या टेबलमध्ये जी तुम्ही इन्फॉर्मेशन भरली आहे किंवा बघितली असेल तर ती सारखीच दिसेल का तुम्हाला? नाही. तर काहींची आताची जी उंची आहे किंवा वजन आहे ते तुमच्या उंची किंवा वजनापेक्षा कोणाचं वजन जास्त असेल तर काहींचे कमीसुद्धा असेल. बट दे विल हॅव ऑल गेन इन हाईट अँड वेट सिन्स दे वेअर इन स्टँडर्ड फर्स्ट ऑर सेकंड, अँड धिस इज बिकॉज द फर्स्ट 18 years आर द ग्रोईंग इयर्स फॉर ऑल बॉयजेस अँड गर्ल्स. तर बघा, तुमच्या परंतु त्यांच्या स्वतःच्या पहिली किंवा दुसरीतील जी उंची आहे किंवा वजन आहे तर त्यापेक्षा ते जास्त असेलच, कारण साधारणपणे 18 वर्षाचे जे वय असतं तर त्या 18 वर्षाचे होईपर्यंत सर्व मुलामुलींचे हे जे वय आहे ते वाढीचे वय असते. म्हणजे सर्व मुलामुलींचे जे वय वाढत असते किंवा त्यांची जी हाईट वाढत असते ती 18 वर्षापर्यंत वाढत असते. कळलं? तर बघा, skipping on a rope, writing an essay, combing your own hair, making tea, learning a song or poem, swimming, telling a story, cycling, giving a speech, counting money, tidying your house, using a computer, playing field games and climbing a tree, etc. तर बघा, जसं दोरीवरच्या उड्या आहे किंवा निबंध लिहिणं आहे किंवा स्वतःचं जे केस आहे ते विचरणे आहे, चहा करणे किंवा गाणे किंवा कविता पाठ करणे, पोहणे, गोष्ट सांगणे किंवा सायकल चालवणे किंवा स्पीच देणे, एखादं पैसे मोजणे, घर आवरणे, पत्र लिहिणे, लेटर लिहिणे किंवा जे प्लेग्राऊंडवरचे गेम्स आहे ते खेळणे किंवा क्लाइंबवर म्हणजे झाडावर चढणे, या साऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला आपल्या वयानुसार आपण त्या गोष्टी करत असतो. स्किल अँड इफिशियन्सी म्हणजे कौशल्य आणि कार्यक्षमता. स्किल मीन्स कौशल्य आणि इफिशियन्सी मीन्स कार्यक्षमता. स्मॉल बेबीज कॅन नॉट डू एनिथिंग फॉर देमसेल्फ. इफ दे नीड समथिंग दे कॅन ओनली क्राय अँड बीट अबाउट विथ देअर लेग्स अँड आर्म्स. तर बघा, जे लहान बाळ असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही. त्यांना जर काही हवे असेल तर ते रडून किंवा हातपाय हलवून एवढेच त्याला कळत असते. But soon they begin to get control over some of their movements and develop coordination between different movements.
तर पण काही दिवसांनी शरीराच्या जशा वेगवेगळ्या हालचाली, वेगवेगळ्या भागाच्या हालचालीवर त्याचे थोडंसं कंट्रोल होते किंवा नियंत्रण येऊ लागते आणि विविध हालचालींमध्ये सुद्धा त्याचा समन्वय येऊ लागतो. फॉर एक्झाम्पल, दे लर्न टू टर्न देअर हेड अँड टू लुक at something they choose. If they recognize someone, they smile and they learn to grip and hold things and then to take them towards their mouth. तर काय करतात ते, जसं उदाहरणार्थ बघा, पाहिजे त्या दिशेने त्यांना ते मान वळवू शकतात किंवा बाळ एखाद्या वस्तूकडे बघू शकते. एखादी जर व्यक्ती त्याला ओळखीची वाटली तर त्या ओळखीच्या व्यक्तीकडे तो पाहून हसतो सुद्धा, किंवा हातात ज्या काही वस्तू असतात त्या धरायला शिकते आणि हातात धरलेली जी वस्तू आहे ते तोंडाकडे न्यायला सुद्धा ते शिकते. म्हणजे कोणतेही जे लहान बाळ असतं ते त्याच्या हातात जी काही वस्तू असते ती तो तोंडात घालत असते किंवा टाकत असते. As they learn to control and coordinate their movements on their own, they begin to do several other tasks. For example, picking up things, holding a spoon and hitting it on a plate to make a noise. तर ते काय करत असतात बघा, कोणीही न शिकवता की हालचालीवर त्याला कंट्रोल किंवा समन्वय वाढला की आणखीही काही तो कामे स्वतःच करू शकतो. जसं बघा, फॉर एक्झाम्पल आहे स्वतः वस्तू उचलून देणे किंवा जो चमचा आहे तो चमचा हातात धरून ताटावर आपटून आवाजसुद्धा तो करू शकतो. अचिव्हिंग कंट्रोल ऑफ वन मोमेंट्स टू लर्न टू डू समथिंग न्यू इज कॉल्ड लर्निंग अ स्किल. तर लर्निंग स्किल मीन्स कौशल्य शिकणे. कशाला म्हणायचं की स्वतःच्या ज्या हालचाली आहेत त्या हालचालीवर नियंत्रण येऊन एखादी जी नवीन कृती करायला स्वतःला येऊ लागते त्याला आपण कौशल्य शिकणे किंवा लर्निंग स्किल असं आपण म्हणतो. व्हॉट डज एव्हरीवन फील व्हेन अ बेबी सेज हर फर्स्ट वर्ड ऑर टेक्स अ स्टेप फॉर द फर्स्ट टाइम, व्हॉट डू दे डू. तर बघा, बाळ जेव्हा पहिल्या वेळी आईला किंवा वडिलांना पाहून आई किंवा बाबा म्हणते किंवा आधार न घेता जेव्हा पहिले तो पाऊल टाकतो तेव्हा सर्वांना काय वाटते किंवा ते काय करतात. As a baby learn various skills, the baby and everybody is happy. They spread the baby. The baby does the same things again and again. तर काय करते ते छोटं बाळ की विविध कौशल्य जेव्हा तो शिकतो ते शिकताना स्वतः बाळाला व इतरांना सुद्धा तो आनंद होतो आणि ते बाळाचे कौतुक सुद्धा करतात. बाळ त्या हालचाली तो पुन्हा करत असतो. Thus, she get a lot of practice with those skills and her strength also build up. Slowly, she begins to do the newly learned task more easily and without making mistake. That is, her efficiency increases. तर तो जेव्हा परत पुन्हा त्याच हालचाली करतो, असे केल्याने त्या कामाचा बाळाला भरपूर असा सरावसुद्धा होत असतो आणि त्याची ताकदसुद्धा वाढत असते आणि हळूहळू बाळ हा नवीन शिकवलेली जी कामे आहेत तो न चुकता सुद्धा तो करतो आणि सहजपणे ती कामे तो करू लागतो. म्हणजे जी बाळाची कार्यक्षमता, इफिशियन्सी आहे ती सुद्धा वाढत असते. Every day we keep learning that make it easier to learn new skill. For example, once the child is able to hold something, she can learn to throw a ball. तर बघा, दिवसेंदिवस आपण शिकत राहतो आणि त्यांच्या आधारे नवीन कौशल्य ही आत्मसात करणे सोपे सुद्धा होऊ लागते. तर काही ते फॉर एक्झाम्पल दिलं आहे, एक उदाहरणार्थ दिलं आहे की वस्तू जेव्हा आपण धरायला येऊ लागते की बाळ चेंडू फेकायला शिकू शकते. म्हणजे एखादी जर वस्तू त्याला आता बरोबर पकडता आली तर तो बॉल काय करू शकतो, फेकू सुद्धा शकतो. आफ्टर लर्निंग टू वॉक, द चाइल्ड लर्न टू डू मोर डिफिकल्ट थिंग्स लाईक रनिंग, होपिंग ऑन वन लेग और कॅचिंग अ बॉल. दीज न्यू टास्क ऑल्सो इन्क्लूड ॲक्टिव्हिटीज दॅट are a part of our daily routine, such as eating with one's own hand, washing one's own face, having a bath and dressing oneself, etc. तर तो कोणत्या वस्तू किंवा कोणकोणत्या गोष्टी करायला शिकतो. तो तर चालायला येऊ लागले की त्याला तो धावतो किंवा जिना चढतो किंवा फेकलेला जो बॉल चेंडू असतो तो सुद्धा पकडतो. अशी कठीण कामे सुद्धा तो त्याला शिकता येतात आणि त्यात आपल्या रोजच्या जीवनातील ज्या आवश्यक अशी कामे आहेत ती सुद्धा तो करत असतो. फॉर एक्झाम्पल, स्वतःच्या हाताने स्वतः जेवण करणे किंवा आपलं जे फेस आहे ते तोंड धुणं, आंघोळ करणं,
किंवा कपडे स्वतःचे स्वतः घालता येणे इत्यादी कामे तो स्वतः करत असतो. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट मीन्स विकास. ॲज वी ग्रो अवर हाईट अँड वेट इन्क्रीजेस विथ एज our physical strength also increase. At the same time we keep learning new skill. In this way every individual makes प्रोग्रेस. दिस इज कॉल्ड डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंट मीन्स प्रगती कशाला म्हणायची की जेव्हा आपली वाढ होते तेव्हा आपली उंची आणि वजनसुद्धा वाढत असते आणि वयाप्रमाणे आपली शारीरिक ताकदसुद्धा म्हणजे स्ट्रेंथसुद्धा ही वाढत असते. त्याचबरोबर आपण जी अनेक नवीन कौशल्ये आहे तीसुद्धा आपण शिकत असतो. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही होत असते आणि त्यालाच आपण विकास किंवा डेव्हलपमेंट असं म्हणतो. ऑब्झर्व मीन्स इथं निरीक्षण करणे. तर एक ऑब्झर्वेशन करायचं बघा. ट्राय टू ऑब्झर्व अ काऊ ऑर अ कॅट टू फाइंड आउट ऑल दॅट शी डज फॉर हर यंग वन्स अँड ऑल्सो ऑल द थिंग्स दॅट द काफ अँड द किटन लर्न टू डू ऑन देअर ओन. तर काय करायचं आपल्याला एक ऑब्झर्वेशन एक निरीक्षण करायचं आहे. तुम्ही सुद्धा करायचं आहे निरीक्षण. बघा कसं, जर एखादी गाय किंवा एखादी मांजर आहे आणि आपल्या पिलासाठी ती काय काय करते, तसंच ते सुद्धा जे वासरू आहे त्यांचं किंवा मांजरीचं जे पिल्लू आहे ते जन्म झाल्यापासून आपणहून स्वतः काय काय शिकते याचे निरीक्षण करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. These animals learn from their mother the skill of obtaining their food, protecting themselves from the sun and rain and from their enemies. After that they begin to live independently. तर बघा, जर आपण याचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येते की हे जे प्राणी आहे ते स्वतःचे अन्न मिळवणे किंवा जे ऊन पावसापासून व किंवा शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करणे ही कौशल्ये ते आपल्या आईकडून हळूहळू शिकत असतात हे ॲनिमल्स. आणि त्यानंतर ती आईला सोडून स्वतंत्र जीवनसुद्धा जगू शकतात. Animals learn only a certain number of skill in their life. In comparison, humans being go on learning many more things throughout their life. आणि प्राण्यांसाठी आवश्यक अशी जी कौशल्ये आहे ती अगदीच मर्यादित असतात, लिमिटमध्ये असतात आणि त्या मानाने स्वतंत्रपणे जगण्यासाठी आपल्याला खूप काही असं शिकावं लागत असते. जसं आता बघा इथे चिल्ड्रन्स प्ले बघा. चिल्ड्रन ॲट प्ले ह्या ग्राउंडवर ते काय करत आहे, लगोरी हा गेम खेळत आहे मुलं आणि मुली. तर अशा प्रकारे त्यांची वाढ होती आणि विकाससुद्धा होतो. नेक्स्ट आहे फाइंड आउट. फाइंड आउट मीन्स माहिती मिळवायची आहे. हाऊ मेनी इयर्स डज इट टेक द यंग वन्स ऑफ द टायगर एलिफंट टू स्टार्ट लिव्हिंग इंडिपेंडंटली. तर बघा, जर टायगर आणि एलिफंट यांची जी पिल्ली आहे ती किती वर्षाची झाल्यावर स्वतंत्रपणे जगू शकतात, हा एक क्वेश्चन आहे आपल्याला. कम्पेअर मीन्स तुलना करणे. बघा, कॅन यू तुम्हाला करायचे कशी. प्ले फुटबॉल, लगोरी और 7 टाइल्स, cook a meal, press clothes, shop for provisions, nurse a person who is ill and write a summary. तर बघा, प्ले फुटबॉल मीन्स फुटबॉल खेळणे, लगोरी किंवा 7 टाइल्स मीन्स लगोरी हा गेम खेळणे, स्वयंपाक करणे किंवा इस्त्री, प्रेस क्लॉथ्स म्हणजे कपड्याला इस्त्री करणे, किरकोळ किराणा सामान आणणे दुकानातून आणि आजारी व्यक्तींची जी नर्स काळजी घेते तशी शुश्रूषा करणे आणि जो समरी मीन्स सारांश लेखन आहे ती सारांश लेखन करणे अशी कामे तुम्ही करू शकता का. We are allowed to drive a motor vehicle, vote in an election only after a certain age. तर मतदान करणे आणि वाहन चालवणे ही कामे करण्याची जी कायदेशीर परवानगी आहे ती ठराविक वयातच आपल्याला मिळत असते आणि ती तुम्ही करू शकता का. तर इथे आपल्याला ही अशी कंपेअर म्हणजे स्वतःची यांच्याशी कंपेअर करायची, तुलना करायची आहे. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघूया आणि यावर आधारित जे हार्डवर्ड्स आहे आणि क्वेश्चन आहे ते असाइनमेंटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सो गुड डे अँड बी केअरफुल. ओके, गुड डे अँड गुड बाय.